नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री क्लास 9th वर्ग 9वा स्टेट बोर्ड महाराष्ट्र जॉमेट्रीचा आपला हा पहिला धडा. त्याच्यामधलं आपलं प्रॅक्टिस सेट 1.1 मधले 2 पहिले झालेले आहेत आणि आपण आता तिसरं कंटिन्यू करत आहे. तिसरं कंटिन्यू म्हणजे कोणतं बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इन बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. बघा ह्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 दिलेले आहेत, 3 डिस्टन्स दिलेले आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे की ते कोलिनियर आहेत का, नॉन कोलिनियर आहेत का, कोणता मध्यभागी आहे पॉईंट तो सांगायचा आहे आणि आपल्याला ते ओळखून ते आता कसं सोडवायचं ते आपण 1 बाय 1 बघूया. बघा अतिशय सोपं आहे. पहिलं बघू आपण, एक घ्या नंबर 1, डिस्टन्स ऑफ पी आर is equal to 7, comma distance of PQ is equal to 10 आणि distance of QR is equal to 3. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय व्यवस्थित बघा. आता बघा PR किती दिलेली आहे 7, PQ किती दिलेली आहे 10 आणि QR किती दिलेली आहे 3. मग याच्यात मोठी कोणती आहे, आपण ही घेतली. मग हिला आपण असं लिहिणार बघा, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू 10. याला आपण 1 म्हणू. ओके, का म्हणू ते आपल्याला पुढे कळेल. आता बघू उरली कोणत्या बाजू, ही बाजू उरली आणि ही बाजू उरली. ह्या दोघांची बेरीज करू आपण. डिस्टन्स ऑफ पी आर इज इक्वल टू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू 7 + 3 म्हणजे डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू 10 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पी क्यू जी मोठी भुजा आहे तिची तुम्हाला म्हणजे बाजू आहे, लाईन सेगमेंट आहे तो 10चा आहे आणि पी आर आणि क्यू आर ह्या दोन्ही लाईन सेगमेंटची बेरीज केली ती आली 10. म्हणजे धिस इक्वेशन अँड धिस इक्वेशन आर इक्वल. हे दोन्ही सारखे आहेत. मग याचा अर्थ काय होतो, जर सारखं असेल तर की तो बिटवीन आहे, त्यांच्या दरम्यान आहे. लक्षात आलं. आणि ते कोलिनियर आहे. जर सारखं आलं तर, आणि जर सारखं नाही आलं तर मग नॉन कोलिनियर आहे आणि बिटवीन पण नाही. ओके, आता बघू. मग इथं लिहूया आपण, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. हे बघा, हे पी क्यू हे घेतलं मी आणि इक्वल आहे कोणाच्या, या दोघांच्या बेरजेच्या. मी असं का म्हणतो, फ्रॉम 1 and 2. मी 1 आणि 2 वरून हे असं लिहू शकतो. इक्वल आहे. मग इक्वल आहे तर काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट POINTS पॉईंट्स PQR कोलिनियर. ओके, पॉईंट्स PQR कोलिनियर. ओके, मग आता रिलेशन बिटवीननेस एक्झिस्ट. ओके, रिलेशन बिटवीननेस एक्झिट. बिटवीन आहे. मग आता बिटवीन आहे तर हा पॉईंट बघा, मोठा पॉईंट घ्यायचा पी क्यू असं लिहायचं. पी क्यू मोठा आहे ना, पी आणि क्यू, आणि मग मध्ये कोणता राहिलेला आहे आर, आणि दोघांच्या मध्ये डॅश. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला खरं विचारलेलं आहे की मध्ये कोणता पॉईंट आहे, कोलिनियर आहे का, आणि हे 2 तुम्हाला महत्त्वाचे. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? अतिशय सोपं आहे. आपण आता लगेच दुसरं उदाहरण घेऊया. बघा आता दुसरं उदाहरण खूप सोपं आहे. आपण एक एक सगळे घेऊ उदाहरण. बघा पुढचं घेऊया आपण, डिस्टन्स ऑफ RS व्यवस्थित लिहा इज इक्वल टू 8. डिस्टन्स ऑफ ST इज इक्वल टू 6. त्यानंतर डिस्टन्स ऑफ RT इज इक्वल टू 4. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रोसिजर तुम्हाला कळालेली आहे की मोठा बिंदू बघायचा. मोठं कोणतं आहे 8
आणि मग हे 6 आणि 4 लहान आहे. जर 8 या दोघांची बेरीज जर इथं बघितल्या आता तुम्हाला कळलं की 8 मोठा बिंदू आहे, 6ची आणि 4ची बेरीज 10 होते, म्हणजे हा बिटवीननेस नाही. दिस 3 पॉईंट्स आर नॉन कोलिनियर. बघितल्यावरच कळतं आपल्याला. मग लिहूया आपण, आपल्याला नुसतं सांगता येणार नाही. आपण लिहूया डिस्टन्स ऑफ, हे दुसरं आहे, हे दुसरं उदाहरण आहे, तिसऱ्यातलं दुसरं. डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू 8, इक्वेशन 1. ओके, मग लिहू आपण डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी इज इक्वल टू 6 प्लस 4. मग डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी इज इक्वल टू 10. दिस इज द 2. मग आपण लिहू शकतो डिस्टन्स ऑफ आर एस इक्वल डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी. आहे का हे इक्वल? नाही. म्हणून आपण याच्या डोक्यावर अशी रेघ मारू की नॉट इक्वल. आर एस तर 8 आहे आणि या दोघांची बेरीज 10 आहे. दिस इज नॉट इक्वल. मग नॉट इक्वल लिहायचं असेल तर मग आपण असं लिहू. आता कोणते कोणते बिंदू आहे बघा. आर एस टी, आर एस अँड टी पॉइंट्स लिहू, POINTS पॉइंट्स. आर एस टी इज नॉन कोलिनियर. मग लिहू रिलेशन बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. ओके, मग आता तुम्हाला हे लिहायची गरज आहे का? आता हे असं लिहाय, तुम्हाला जे आपण पहिले लिहिलं होतं की आर नंतर यस आणि मध्ये टी, हे शक्य नाही, हे लिहायची गरज नाही. ओके, आता आपण लिहिलं, इथं आपण आर टाकूया. ओके, आर पॉइंट्स आर एस अँड टी आर नॉन कोलिनियर. ओके, बघा आता झालं की नाही. एक कोलिनियरचं घेतलं, एक नॉन कोलिनियरचं घेतलं. लगेच आपण तिसरं गणित घेऊया. तुम्हाला बिलकुल जॉमेट्री अवघड जाणार नाही. आपण एकदम डिटेलमध्ये घेऊ, व्यवस्थित घेऊ. पुढचं पण आपण प्रूफ्स, पॉस्च्युलेट्स, थेरम्स यांचा अर्थ समजून घेऊया, मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण. आता तिसरं बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या तिसऱ्यातलं तिसरं, डिस्टन्स ऑफ ए बी, याच्यामध्ये कॉमा द्यायचा, लक्षात घ्या. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 16. डिस्टन्स ऑफ सी ए इज इक्वल टू 9 आणि डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 7. बघा, असे 3 बिंदू तुम्हाला दिलेले आहेत. आता बघा, हे 16 आहे, सगळ्यात मोठं 16 आहे. तुम्हाला कळतं का इथे 9 आणि 7 किती होतात? 16. दॅट इज द कोलिनियर. बघितल्या मग आपण त्या दिशेने उत्तर लगेच सोडवायचा प्रयत्न करायचा. मग लिहू आपण डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 16 1. मग लिहू आपण डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 9 प्लस 7. मग डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 9 आणि 7 16 2. मग आपण हे इक्वल म्हणू शकतो. आता डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी फ्रॉम 1 अँड 2, 1 आणि 2 वरून. मग हे जर इक्वल असेल तर आपण लिहू शकतो पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. ओके, मग हे कोलिनियर लिहिलं. मग रिलेशन बिटवीननेस एक्झिस्ट. ओके, आहेत ना ते. मग आता कोणता पॉईंट आहे? मी तुम्हाला सांगितलं की ए बी बघायचा. हा ए बी मोठा आहे ना, मग इकडे ए लिहायचा आणि मध्ये बी लिहायचा आणि उरलेला सी मध्ये आणि डॅश. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, दरम्यानता, याला दरम्यानता म्हणता, बिटवीननेस. आता हे असं सोडवायचं. आता पुढचं बघूया आपण लगेच, नंबर 4. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपं आहे.
चला चौथं घेऊया. चौथं आहे तिसऱ्यातलं चौथं. ओके, पेन बदलू आपण. बघा चौथं, डिस्टन्स ऑफ LM इज इक्वल टू 11. त्यानंतर डिस्टन्स ऑफ MN इज इक्वल टू 12. त्यानंतर डिस्टन्स ऑफ NL इज इक्वल टू किती आहे? NL इज इक्वल टू 8. ओके, मग आता याच्यातलं बघून घ्या पहिले. 12, 8, 11. ओके, MN आहे, NL आहे आणि LM आहे. हे क्लिअर करत जा. आता मोठे हे बघायचं 12. ओके, डिस्टन्स ऑफ MN इज इक्वल टू 12, 1. मग उरलेल्या घेऊ आपण. डिस्टन्स ऑफ LM प्लस डिस्टन्स ऑफ NL इज इक्वल टू 11 प्लस 8. ओके, मग आपण लिहूया डिस्टन्स ऑफ LM प्लस डिस्टन्स ऑफ NL इज इक्वल टू 11 आणि 8 किती झाले? 19. हे झालं 2. मग आता आहे काय इक्वल 12 आणि 19? नाही. मग आपण लिहूया डिस्टन्स ऑफ MN इज नॉट इक्वल डिस्टन्स ऑफ LM प्लस डिस्टन्स ऑफ NL. ओके, मग आता हे इक्वल नाही आहे म्हणजे हे बिंदू नॉन कोलिनियर आहेत. मग LMN पॉईंट्स LM and N आर नॉन कोलिनियर नैकरेषीय. ओके, नॉन कोलिनियर. मग आपण आता रिलेशन बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. ओके, असं झालं. मग आता इथं दरम्यानचा प्रश्न येत नाही. चला पुढचं घेऊया आपण. 5वं उदाहरण घेऊया. सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, फार अवघड नाही. बघा 5वं उदाहरण आहे. 5वं, डिस्टन्स ऑफ XY ओके इज इक्वल टू 15 कॉमा डिस्टन्स ऑफ YZ इज इक्वल टू 7. त्यानंतर डिस्टन्स ऑफ XZ इज इक्वल टू 8. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही. मी तुम्हाला सांगितलं मोठी ही आहे. मग आपण इथं लिहू डिस्टन्स ऑफ XY इज इक्वल टू 15A1. ओके, आपण पेन बदलूया. चला आता डिस्टन्स ऑफ XY इज इक्वल टू 15, 1. मग आपण आता पुढचं लिहूया डिस्टन्स ऑफ YZ प्लस डिस्टन्स ऑफ XZ इज इक्वल टू 7 प्लस 8. YZ 7, XZ 8. ओके, आहे काय बघा. डिस्टन्स ऑफ YZ प्लस डिस्टन्स ऑफ XZ इज इक्वल टू 15. दिस इज द 2. मग आपण हे जर बरोबर असेल तर आपण असं म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ XY इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ YZ प्लस डिस्टन्स ऑफ XZ फ्रॉम 1 and 2. ओके, मग आता हे जर इक्वल आहे तर ते बिंदू काय आहेत? कोलिनियर आहेत. म्हणजे X पॉईंट्स X, Y and Z आर कोलिनियर. ओके, आर कोलिनियर म्हणजेच रिलेशन बिटवीननेस एक्झिस्ट. ओके, इक्वल येतं एक्झिस्ट. म्हणजे आता हे मोठी बाजू मी तुम्हाला सांगितलं X लिहा, Y लिहा, डॅश डॅश. मध्ये आता काय उरलेला XYZ. म्हणजे तुम्हाला हे खरं ओळखायचं हे की कोणता बिंदू मध्ये. हे जर तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला मी सांगितलं की मोठं हे लिहायचं आणि मध्ये तो बिंदू टाकून द्यायचा. अतिशय सोपं आहे, कळलं. आता शेवटचं उदाहरण आहे त्याच्यातलंच.
बघा लास्ट एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन थर्ड. ओके, थर्ड ना. चला आता याच्यातला शेवटचा आहे 6वा. बघूया याच्यामध्ये काय आहे. 6व्यातलं डिस्टन्स ऑफ DE इज इक्वल टू DE आहे. DE इज इक्वल टू 5. त्यानंतर डिस्टन्स ऑफ EF इज इक्वल टू 8, कॉमा डिस्टन्स ऑफ DF इज इक्वल टू 6. आता याच्यातली मोठी भुजा 8. ओके, मग लिहू आपण डिस्टन्स ऑफ EF इज इक्वल टू 8. दिस इज द 1. मग आता रिमेनिंग 2 पॉईंट्स, डिस्टन्स ऑफ DE प्लस डिस्टन्स ऑफ DF इज इक्वल टू 5 प्लस 6. म्हणजे डिस्टन्स ऑफ DE प्लस डिस्टन्स ऑफ DF इज इक्वल टू 11. दिस इज द 2. आहे का हे 8 आणि 11 बरोबर? नाही. म्हणजे आपण असं लिहायचं डिस्टन्स ऑफ EF नॉट इक्वल डिस्टन्स ऑफ DE प्लस डिस्टन्स ऑफ DF फ्रॉम 1 and 2. ओके, आता मग आपण इथं लिहू शकतो की पॉईंट्स D, E and F are not collinear. ओके, नॉट कोलिनियर. मग आता रिलेशन बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे सर्व प्रॉब्लेम व्यवस्थित झालेले आहेत, क्लिअर कट. आता बिटवीननेस डज नॉट एक्झिस्ट म्हटल्यानंतर आपल्याला ते लिहायचंच नाही. जर इक्वल असेल तरच लिहायचं आहे दरम्यानचा बिंदू. चला आपण पुढचं लगेच घेऊया. प्रॉब्लेम नंबर 4 कंटिन्यू करू आपण. आता आधी समजून घेऊ आणि मग कंटिन्यू करू. काय आहे प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम एकदा दोनदा तीनदा चारदा क्लिअर वाचायचा. तुम्ही जर प्रॉब्लेम वाचला तर तुमचं उत्तर तुम्हालाच काढता येतं. फार काही असं अवघड नसतं. आत्मविश्वास ठेवा. बघा, ऑन अ नंबर लाईन पॉईंट्स ABC आर सच दॅट डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू 10. डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू 10. डिस्टन्स ऑफ CB इज इक्वल टू 8. ओके, आणि फाइंड डिस्टन्स ऑफ AB. आधी आपण आता याला समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, हे नेमकं काय. बघा AC 10 आहे आणि AB काढायचं आहे आपल्याला. आता माहीत नाही आपल्याला हे ॲक्च्युली काय की बघ काय पॉईंट असू शकतील. तर मग मी असं एखादी रेषा काढली ही, आणि इथं दिलं मी A, इथं दिलं मी B आणि इथं दिलं मी C. मग AC जर मी 10 घेतली, ही 10 दिलेली आहे मला. बघा AC मला 10 दिलेली आहे. तर मग AB काय येईल? CB किती आहे? 8 आहे. ही 8 आहे. ही एवढी भुजा 8 आहे. तर मग ही काय येईल? 2. बरोबर आहे ना. ACची किंमत 10, BCची 8, तर ABची 2, म्हणजे ABची 2 येऊ शकते. ओके, आता दुसरं अजून एक पॉईंट आहे. अजून याच्यामध्ये समजा जर असं असेल की AC मध्ये असं आहे, हे आता ही कंडिशनमध्ये, ह्या कंडिशनमध्ये, तर AC किती आहे? 10 आहे. त्यानंतर BC किती आहे? 8 आहे. मग AB किती येईल? 18. किती सोपं आहे बघा, 18. म्हणजे आपल्याला कोणते पॉईंट किती केसमध्ये असं दाखवू शकतो आपल्याला याला, तर आपण ते बघूया. अतिशय सोपं आहे बघा. आधी समजून घेतलं आपण. आता बघा केस फर्स्ट. आता मी लिहितो केस फर्स्ट. आता केस फर्स्टमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. याच्यामध्ये आपण असं जर घेतलं A-B-C असं जर घेतलं तर काय होईल बघा. डिस्टन्स ऑफ AC, हे डिस्टन्स ऑफ AC मोठं. मग डिस्टन्स ऑफ AC म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ ABची आणि डिस्टन्स ऑफ BCची बेरीज. ABची AB आणि BCची बेरीज म्हणजे AC. ओके, मग डिस्टन्स AC दिलेलं आहे 10, बरोबर तुम्हाला डिस्टन्स ऑफ AB काढायचं आहे, प्लस डिस्टन्स ऑफ BC दिलेलं आहे तुम्हाला 8. हे 8 इकडे आले, 10तून वजा होतील.
डिस्टन्स ऑफ ए बी राहतील. मग 10तून 8 गेले 2, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी ही एक पॉसिबिलिटी आहे. डिस्टन्स ऑफ ए बी 2 युनिट असू शकतात. ओके, आता सेकंड केस याला मिटवू का? इथं लिहितो मी केस सेकंडमध्ये काय की केस सेकंडमध्ये काय आहे, आपण काय करू, ए सी आणि बी असं घेऊ. ए सी बी, मग आपण ए सी बी जर घेतलं असं डायरेक्ट, तर ए सी किती आहे 10 आणि बी सी किती आहे 8. म्हणजे ए बी, डिस्टन्स ऑफ ए बी, हा ए बीची डिस्टन्स ऑफ ए बी मोठी मी काय घेतली, डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजेच ए सी प्लस सी बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी प्लस डिस्टन्स ऑफ सी बी. ओके, मग डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 10 प्लस सी बी किती आहे 8, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 18. बघा काय, डिस्टन्स ऑफ ए बी 2 पण असू शकतं आणि डिस्टन्स ऑफ ए बी 18 पण असू शकतं. आता कोणता पॉईंट घ्यायचा मध्ये बघूया आपण. केस नंबर 3, आता याला मिटवतो. केस नंबर 3 समजतंय ना विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही आहे. आता आपण काय करू, एमध्ये घेऊ बी, ए आणि सी. ओके, केस थर्ड. ओके, आता याच्यामध्ये बी ए सी जर घेतला तर डिस्टन्स ऑफ बी सी ओके इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी. ओके, आता डिस्टन्स ऑफ बी सी, आपल्याला डिस्टन्स ऑफ बी सी हा मग इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी सी माहिती आहे का 8 आहे. डिस्टन्स ऑफ ए बी काढायचं आहे. ओके, त्यानंतर प्लस डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे 10 आहे. मग हे 8 - 10 बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी. आता 8 - 10 म्हणजे -2 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी. मग ही पॉसिबिलिटी असू शकते का विद्यार्थी मित्रांनो? नाही, बिकॉज द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट इज नॉट निगेटिव्ह. दोघांमधलं अंतर हे कधीच निगेटिव्ह नसतं. मग लिहू शकतो की द डिस्टन्स बिटवीन 2 points does not negative. ओके, द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट डज नॉट निगेटिव्ह, म्हणजे थर्ड केस ही पॉसिबिलिटी नाही. समजलं विद्यार्थी मित्रांनो? आपले 2 गणितं व्यवस्थित झालेले आहेत, त्याची प्रॅक्टिस करा. आपण लगेच कंटिन्यू करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.